स्क्वेअर, स्क्वेअर रूट अँड क्यूब, क्यूब रूट, वर्ग, वर्गमूळ आणि घन, घनमूळ. जर एखाद्या संख्येने स्वतःला गुणले तर त्यांचा मिळणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो आणि जे वर्ग संख्या असते त्यालाच आपण पूर्ण वर्ग संख्या किंवा चौरस संख्या असे सुद्धा म्हणतो. आणि जर एखाद्या संख्येने स्वतःला जर 2 वेळा गुणले तर त्यांचा मिळणारा गुणाकार हा त्या संख्येचा घन असतो. आपण यातील पहिला प्रकार बघूया, तो म्हणजे पूर्ण वर्ग संख्या ओळखणे. पूर्ण वर्ग संख्या ओळखण्यासाठी काही अटी असतात. त्या अटी माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. पहिली अट म्हणजे बघा, जर पूर्ण वर्ग संख्या असेल तर त्या संख्येच्या एकक स्थानी 2 किंवा 3 किंवा 7 किंवा 8 या चार पैकी अंक कधीच नसतात. म्हणजेच पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3 किंवा 7, 8 या संख्या नसतात. जर हे अंक असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसते. दुसरी अट म्हणजे जर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्याच्या दशक स्थानी 2 असलाच पाहिजे. म्हणजेच पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी 25 असणार तरच ती पूर्ण वर्ग संख्या. म्हणजेच पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर दशक स्थानी 2 हा असलाच पाहिजे, तरच ती पूर्ण वर्ग संख्या असते. तिसरी अट म्हणजे जर पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी 1 शून्य असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसते, कारण पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी नेहमी शून्याच्या 2 जोड्या असल्या पाहिजे. म्हणजे शून्य हे जोड्यांनी उपस्थित असले पाहिजे. एक तर शेवटी 2 वेळा शून्य, नाहीतर शेवटी 4 वेळा शून्य, नाहीतर शेवटी 6 वेळा शून्य. म्हणजे अशा समक्रमामध्ये आणि जोड्यांनी शून्य असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे जर शेवटी शून्यांच्या जोड्या असेल तर त्याच्या आधी पूर्ण वर्ग संख्या असणे आवश्यक आहे. जर पूर्ण वर्ग संख्या नसेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसणार. म्हणजे शेवटी शून्यांच्या जोड्या व त्या आधी पूर्ण वर्ग संख्या असते, म्हणजेच ती पूर्ण वर्ग संख्या ठरणार. आपण यावर उदाहरण बघूया. बघा, पुढील पैकी पूर्ण वर्ग संख्या ओळखा. आता बघा, पहिला ऑप्शन आहे स्टार 257. या संख्येचे एकक स्थानी 7 आहे, म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. आपली पहिलीच अट आहे की संख्येच्या एकक स्थानी 2, 3 किंवा 7, 8 असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. म्हणजेच ही पूर्ण वर्ग संख्या नाही. नंतर ऑप्शन बी 5 स्टार 4, 5. या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे व 5 असल्यावर दशक स्थानी 2 असलाच पाहिजे, कारण आपली दुसरी अट आहे की पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर दशक स्थानी 2 असलाच पाहिजे आणि इथे एकक स्थानी 5 आहे व दशक स्थानी 2 नाही आहे, म्हणून ही पूर्ण वर्ग संख्या नाही. तिसरी बघा, त्यानंतर सी ऑप्शन मध्ये 6 स्टार 6, 2. ज्या संख्येच्या एकक स्थानी पहिलीच अट आहे 2, 3, 7, 8 या चार अंकांपैकी एक अंक असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही आणि या ठिकाणी एकक स्थानी 2 आहे, म्हणून ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही. आता राहिली कोणती? तर डी ऑप्शन 80 स्टार 0. या संख्येचे एकक स्थानी 6 आहे व ते 2, 3, 7, 8 यापैकी नाही आहे, म्हणून आपण याला पूर्ण वर्ग संख्या असे म्हणू शकतो. पुढील उदाहरण बघूया आपण. स्टार 304. यामध्ये बघा, एकक स्थानी 4 आहे व अशी कुठलीच अट नाही की 4 असेल तर त्याच्या आधी काय असलं पाहिजे किंवा ती जोडी नसली पाहिजे किंवा ती 2 किंवा 3 किंवा 7 किंवा 8 या संख्यांमधून सुद्धा नाहीये, म्हणून डायरेक्ट याला मार्क आपण करू शकतो की पूर्ण वर्ग संख्या आहे. आता समोर बघा, बी ऑप्शन काय म्हणते की 8 स्टार 5, 0. याच्या एकक स्थानी 1 शून्य आहे आणि आपल्याला तिसरी अट सांगितली आहे की शेवटी जर 1 शून्य असेल की शेवटी जर शून्य असेल तर ते नेहमी 2, 2च्या किंवा 4, 4च्या किंवा 6, 6च्या जोडीने उपस्थित पाहिजे. परंतु इथं एकच म्हणजे सिंगल डिजिटचा शून्य आहे, म्हणजे पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. त्यानंतर बघा, सी ऑप्शन 7 स्टार 3, 8. या संख्येचे एकक स्थानी 8 आहे आणि आपली पहिलीच अट आहे की ज्या संख्येचे एकक स्थानी 8 असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही, म्हणून हे झालं कॅन्सल. त्यानंतर डी ऑप्शन स्टार 7, 6, 5. ज्या संख्येचे एकक स्थानी 5 असेल तर त्याच्या दशक स्थानी 2 असलाच पाहिजे, दुसरी अट, पण ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नसतात. म्हणजे यातलं ऑप्शन येणार स्टार 304. हे होणार पूर्ण वर्ग संख्या. त्यानंतर पुढील उदाहरण बघूया. ए ऑप्शन 6, 5 स्टार 1. या संख्येचे एकक स्थानी 1 आहे व 1 असू शकतो, कारण की 2, 3 आणि 7, 8 यापैकी हा नाही आहे. त्यानंतर एकक स्थानी 5 असेल 2 असलं पाहिजे, एकक स्थानी एकच आहे, 5 नाही आहे. नंतर एकक स्थानी जर 0 असेल दशक स्थानी 0 असलं पाहिजे, जोडीने उपस्थित असलं पाहिजे, परंतु इथे 1 आहे, 0 नाही आहे, म्हणून याला आपण डायरेक्ट करू शकतो की 6, 5 स्टार 1 ही काय पूर्ण वर्ग संख्या. आता बघा, बी ऑप्शन मध्ये 5 आहे परंतु दशक स्थानी 2 नाही आहे, म्हणून हे पूर्ण वर्ग संख्या नसणार.
या ठिकाणी बघा सी ऑप्शन एकक स्थानी 2 आहे. पूर्ण संख्या वाचायची आवश्यकता नाही आहे, फक्त आपण एकक बघून आलो. इथे बघा एकक स्थानी 2 आहे म्हणजे ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नसणार, कारण की आपली पहिलीच अट आहे की संख्येचे एकक स्थानी 2, 3 किंवा 7, 8 असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसणार. नंतर डी ऑप्शन काय म्हणते, एकक स्थानी 5 आहे, एकक स्थानी 5 आहे तर दशक स्थानी 2 नाही आहे, ही पण पूर्ण वर्ग संख्या नसणार. त्यानंतर ऑप्शन बघा, पुढील उदाहरण बघितलं स्टार 116. बघा ज्या संख्येचे एकक स्थानी 2, 3 किंवा 7, 8 असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नाही आहे आणि त्या 6 त्यापैकी नाही आहे. त्यानंतर इथे एकक स्थानी 5 नाही आहे, आपल्याला दशक स्थानी 2 असो नसो त्याच्याशी काही लेनदेन नाही आहे. त्यानंतर एकक स्थानी 0 नाही आहे, 6 आहे, तर शून्याच्या जोड्या पण असणं किंवा नसणं आपल्याला त्याच्याशी काही लेनदेन नाही आहे. म्हणून याला आपण डायरेक्ट क्लिक करू शकतो, म्हणजे स्टार 116 हा काय झालाय, पूर्ण वर्ग संख्या झालाय. आता लक्षात घ्या, एकच ऑप्शन देणार त्याचं उत्तर, दोन तो ऑप्शन देणार नाही, म्हणून हे तिन्ही ऑप्शन हे पूर्ण वर्ग संख्या नसणार. तरी आपण बघूया, एकक स्थानी 5 आहे, दशक स्थानी 2 नाही आहे, म्हणून डायरेक्ट कॅन्सल. इथे एकक स्थानी 7 आहे आणि अट आहे की 2, 3, 7, 8 या संख्येपैकी एकक स्थानी संख्या असेल तर त्या पूर्ण वर्ग संख्या नसतात. त्यानंतर बघा इथे एकक स्थानी 0 आहे, दशक स्थानी 0 नाही आहे, म्हणजे 0 सिंगल डिजिट आहे, म्हणजे हा पूर्ण वर्ग संख्या नाही आहे. त्यानंतरचं ऑप्शन बघा, त्यानंतरचं उदाहरण 2, 0, स्टार 5. एकक स्थानी जर 5 असेल तर दशक स्थानी 2 असला पाहिजे, परंतु या ठिकाणी स्टार आहे म्हणजे इथला अंक दडला आहे, म्हणजे इथला अंक आपल्याला माहित नाही. परंतु याला क्लिक करण्याआधी आणखी कुठे पूर्ण वर्ग संख्या आहे का ते आपल्याला बघावं लागेल, तरच याला आपण 100% श्योरिटी देऊ शकतो. आता बघा येथे एकक स्थानी 8 आहे, हा 8 म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थानी 2, 3, 7, 8 असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसेल, डायरेक्ट कट झालं. इथे एकक स्थानी 0 आहे, दशक स्थानी पण 0 पाहिजे, 0 सिंगल डिजिट मध्ये आहे, डबल डिजिट मध्ये नाही आहे, म्हणून डायरेक्ट कॅन्सल. त्यानंतर एकक स्थानी काय इथे 6 आहे. बघा ज्या संख्येचे एकक स्थानी 2, 3, 7, 8 या संख्या असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसते आणि 7 यापैकी नाही आहे. ज्या संख्येचे एकक स्थानी 5 असेल तर दशक स्थानी 2 असलं पाहिजे, तिथे एकक स्थानी 6 आहे, 5 नाही आहे, त्याच्याशी काही लेनदेन नाही आहे. आपल्याला एकक स्थानी 0 आणि दशक स्थानी 0 पाहिजे, पण 0 नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हा जो 6 आहे तर हा डी ऑप्शन आपल्याला 100% श्योरिटी देतो की पूर्ण वर्ग संख्या आहे, कारण 6च्या आधी 5 आहे, या ठिकाणी 5च्या आधी 2 नाही आहे, तर दडलेली संख्या आणि ती संख्या आपल्याला माहित नाही, म्हणून आपण इथे 100% श्योरिटी देऊ शकत नाही की पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही आहे. म्हणून यातला जर करेक्ट ऑप्शन राहणार तर तो राहणार डी नंबर 4 स्टार 5 6. याला आपण कॅन्सल करूया. आता शेवटचं उदाहरण बघा 4 0 स्टार 8. ज्या संख्येचे एकक स्थानी 2, 3, 7, 8 असेल ती पूर्ण वर्ग संख्या नसेल, एकक स्थानी 8 आहे. ज्या संख्येचे एकक स्थानी सिंगल 0 असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसते, परंतु जोडीने 0 असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असते. इथे डबल डिजिट आलेल्या शून्याचे, म्हणून ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि इथे आपण 100% श्योरिटी देऊ शकतो, कारण की याच्यातला अंक हा वरील प्रमाण दडलेला नाही आहे, म्हणून आपण इथे 100% श्योरिटी दिली की हीच पूर्ण वर्ग संख्या आहे. परंतु पुढले ऑप्शन जर बघितलं तर बघा इथे एकक स्थानी 0 आहे, परंतु दशक स्थानी काय आपल्याला माहित नाही, मग ही पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही आपल्याला श्योरिटी नाही आहे, परंतु आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळलेली आहे ऑलरेडी, म्हणून ही डायरेक्ट कॅन्सल होणार. त्यानंतर शेवटचं बघा 2 स्टार 6 5. एकक स्थानी 5 तर दशक स्थानी 2 नाही आहे, म्हणजे ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाहीये. आपण बघितलं जर दिलेल्या संख्यांपैकी पूर्ण वर्ग संख्या ओळखायची असेल तर ती कशी ओळखायची, व त्यासाठी त्या 3 अटी आहे व त्या 3 अटी आपण सुद्धा बघितल्या.